गोविंदराव आणि ललिताबाई गावातील साधेसुधे, प्रामाणिक आणि कष्टाळू दाम्पत्य होते. त्यांचा एकुलता एक मुलगा निखिल नोकरीसाठी अनेक वर्षांपूर्वी राजधानी नगरात गेला होता. सुरुवातीला त्याचे अधूनमधून फोन यायचे, पण गेल्या अनेक महिन्यांपासून त्याचा काहीच संपर्क नव्हता. अखेर मुलाची काळजी सहन न झाल्याने दोघांनी त्याला शोधण्यासाठी गावातून प्रवास करण्याचा निर्णय घेतला. गावातील सावकाराकडे आपली जुनी सायकल विकून त्यांनी काही पैसे जमवले आणि मोठ्या आशेनं राजधानी नगर गाठलं. बस स्थानकावरती उतरल्यावरती गोविंदरावांनी एका टॅक्सी चालकाला विचारलं, बेटा, आम्हाला कोकण नगरला जायचं आहे, सोडशील का? टॅक्सी चालकाने विचारलं, कोकण नगरमध्ये कुठे जायचं आहे? पत्ता आहे का? विचारलं, कोकण नगरमध्ये कुठे जायचं आहे? गोविंदराव शांतपणे म्हणाले, पत्ता नाही बेटा, फक्त परिसराचं नाव माहीत आहे. तिथे गेल्यावरती आम्ही मुलाचं घर शोधू. हे ऐकताच टॅक्सी चालक हसला. आजोबा, पत्ता नसताना इतक्या मोठ्या भागामध्ये माणूस कसा बरं शोधणार? भाडं 500 रुपये लागेल. गोविंदरावांनी थरथरत्या हातांनी खिशातून 200 रुपये काढले आणि म्हणाले, बेटा, आमच्याकडे एवढेच पैसे उरले आहेत. कृपया करून आम्हाला तिथपर्यंत सोड. टॅक्सी चालकाचा चेहरा कठोर झाला. 200 रुपये घेऊन शहरात आलात, पत्ता नाही, फोन लागत नाही आणि समाजसेवा करायला सांगता? माझाही संसार आहे. एवढं बोलून त्यानं त्यांना रस्त्याच्या कडेला उतरवलं आणि निघून गेला. गोविंदराव हात जोडून विनवणी करत राहिले, पण त्याच्या मनाला पाझर फुटला नाही. दोघेही निराश होऊन रस्त्याच्या कडेला बसले. ललिताबाई हळू आवाजात म्हणाल्या, पुन्हा एकदा निखिलला फोन करून बघा. गोविंदरावांनी अनेकदा प्रयत्न केला, पण प्रत्येक वेळी फोन बंदच येत होता. संध्याकाळ जवळ येत होती. दोघांच्या चेहऱ्यावरती चिंता स्पष्ट दिसत होती. ललिताबाई म्हणाल्या, आपण येण्याआधी कुणाकडून थोडे पैसे उसने घ्यायला हवे होते. गोविंदराव उदासपणे म्हणाले, सगळ्यांकडे हात पसरला, पण कुणी मदत केली नाही. ही सायकल विकून मिळालेले पैसेही आता संपत आले आहेत. काही वेळ चालल्यानंतर त्यांना एक जुन्या मंदिराचा कळस दिसला. दोघेही तिथे जाऊन बसले. थोडा वेळ विश्रांती घेत असताना मंदिराचे पुजारी त्यांच्याजवळ आले. त्यांनी प्रेमाने विचारलं, तुम्ही या शहरातले वाटत नाही. गोविंदरावांनी संपूर्ण हकीकत सांगितली आणि मुलाचा एक जुना फोटो पुजाऱ्याच्या हातात दिला. फोटो पाहत पुजारी म्हणाले, आजकाल अनेक मुलं आईवडिलांपासून दूर जातात. काही जण तर त्यांना कायमचे विसरून जातात. गोविंदरावांनी लगेच उत्तर दिलं, नाही महाराज, आमचा निखिल तसा नाही. तो नक्कीच एखाद्या अडचणीत अडकला असणार. तो आम्हाला कधीच विसरणार नाही. पुजाऱ्यांनी त्याच्या डोळ्यामध्ये विश्वास पाहिला आणि म्हणाले, देव करो तुमचा विश्वास खरा ठरो. आज मंदिरात महाप्रसाद आहे. तुम्ही दोघांनी आधी पोटभर जेवून घ्या. देव मोठा आहे. कदाचित इथूनच तुमच्या आयुष्याला नवीन वळण मिळेल. दोघेही पुजाऱ्यासोबत महाप्रसादाच्या ठिकाणी गेले. दिवसभराच्या प्रवासामुळे त्यांना प्रचंड भूक लागली होती. मंदिराच्या आवारात अनेक गरीब, वृद्ध, गरूब लोक एका रांगेमध्ये बसले होते. गोविंदराव आणि ललिताबाई शांतपणे त्या रांगेत जाऊन बसले. काही वेळातच स्वयंसेवक सर्वांना प्रेमानं जेवण वाढू लागले. तेवढ्यात काही महागड्या गाड्या मंदिरासमोर येऊन थांबल्या. त्यातून एक श्रीमंत कुटुंब खाली उतरलं. त्यांच्यासोबत अनेक लोक होते. एक सुसज्ज कपडे घातलेली तरुणी सर्वांसमोर येऊन म्हणाली, सर्वांनी पोटभर जेवण करा. जेवण झाल्यावर कुणीही निघायचं नाही. प्रत्येकाला ब्लँकेट आणि गरजेच्या वस्तू वाटल्या जातील. तिच्या मागून एक देखणा तरुण पुढे आला आणि व्यवस्थेची पाहणी करू लागला. त्याचा आवाज ऐकताच गोविंदराव आणि ललिताबाई एकदम थबकले. तो आवाज त्यांना फारच ओळखीचा वाटला. दोघांनी एकमेकांकडे पाहिलं आणि हळूहळू नजर वर केली. समोर उभा असलेला तरुण पाहताच त्यांच्या डोळ्यांवर विश्वास बसेना. तो त्यांचा मुलगा निखिल होता. गोविंदरावांच्या हातातील घास खाली पडला. ते थरथरत उठले आणि निखिलजवळ धावत गेले. निखिल, निखिल बेटा, एवढंच त्यांच्या तोंडून बाहेर पडलं. पुढच्याच क्षणी त्यांनी त्याला घट्ट मिठी मारली. त्याच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. देवा, अखेर माझा मुलगा सापडला. ललिताबाईही धावत आल्या आणि त्यांनीही मुलाला मिठी मारली. त्या रडत म्हणाल्या, बाळा, तू कुठे होतास? आम्ही किती शोधलं तुला. निखिल काही क्षण काहीच बोलू शकला नाही. त्याच्या चेहऱ्यावर आश्चर्य, अपराधीपणा आणि भावनांचं वादळ एकाच वेळी दिसत होतं. पुजारी जवळ आले आणि म्हणाले, अरे निखिल, हे तुझे आईवडील आहेत का? बिचारे पत्ता नसताना तुला शोधत गावाहून इथपर्यंत आले आहेत. गोविंदराव लगेच म्हणाले, महाराज, आता काही विचारू नका. आम्हाला आमचा मुलगा सापडला, एवढंच पुरेसं आहे. निखिलने त्यांच्या डोळ्यात पाहिलं. त्यांच्या मनात अनेक भावना उसळत होत्या. तेवढ्यात त्याच्या शेजारी उभी असलेली ती तरुणी म्हणाली, निखिल म्हणाला, आई बाबा, ही प्राजक्ता, माझी पत्नी. दोघेही क्षणभर स्तब्ध राहिले. अरे, तुझं लग्न झालं? आम्हाला सांगितलंही नाही. गोविंदरावांनी आश्चर्यानं विचारलं.
निखिल काही बोलणार इतक्यात प्राजक्ता नम्रपणे म्हणाली, बाबा, लग्न खूप घाईत झालं. माझे वडील आजारी होते. त्यानंतर व्यवसायाची संपूर्ण जबाबदारी निखिलवर आली. तो इतका कामात अडकला की गावाला येणं तर दूरच, व्यवस्थित संपर्कही करू शकला नाही. पण विश्वास ठेवा, त्यानं तुम्हाला कधीच विसरला नाही. निखिलनेही मान खाली घालत म्हटलं, बाबा आई, माझी मोठी चूक झाली. मला माफ करा. आता तुम्ही दोघं कुठेही जाणार नाही. आजपासून तुम्ही आमच्यासोबत राहणार. जे प्रेम आणि सेवा मला इतकी वर्ष करायची हवी होती, ती आता आयुष्यभर करेन. हे ऐकून गोविंदराव आणि ललिताबाईंच्या डोळ्यात पुन्हा अश्रू आले. पुजाऱ्यांनी समाधानानं हात जोडले आणि म्हणाले, देवाने आज तुमच्या कुटुंबाला पुन्हा एकत्र आणलं आहे. हीच खरी देवाची कृपा. दुसऱ्याच दिवशी गोविंदराव आणि ललिताबाई मुलगा आणि सुनेसोबत त्यांच्या आलिशान घरी राहायला गेले. पण त्यांना अजून माहीत नव्हतं की या घराच्या बंद दरवाजाआड एक भयंकर सत्य त्यांची वाट पाहत होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी गोविंदराव आणि ललिताबाई गच्चीत बसून चहा पित होते. इतक्यात घरात अनेक वर्ष काम करणारी कमला नावाची कामवाली आली. प्राजक्तानं तिच्या हातात महिन्याचा पगार ठेवला आणि म्हणाली, कमला, आजपासून तुला इथे कामाला येण्याची गरज नाही. तुझे सगळे पैसे घे आणि दुसरीकडे काम शोध. कमला आश्चर्यचकित झाली. मॅडम, माझ्याकडून काही चूक झाली का? प्राजक्ता हसत म्हणाली, नाही, पण आता आमच्या घरात काम करणारे लोक आले आहेत. कमला निघून गेल्यावरती प्राजक्ता हसत ललिताबाईंना म्हणाली, आई, तुम्ही आलात हे फार बरं झालं. आता घरातली सगळी कामं आपण चौघं मिळून करू. ललिताबाई निरागसपणे म्हणाल्या, हो ग सुनबाई, काम केलं की शरीरही निरोगी राहतं. गावात तर मी सगळी कामं स्वतःच करायची. त्यांच्या या साधेपणाचा प्राजक्तानं वेगळाच अर्थ काढला. काही दिवसांनी तिने आपल्या मैत्रिणींसाठी घरी किटी पार्टी ठेवली. सकाळपासून ललिताबाईंना स्वयंपाकघरात उभं करून तिने एकामागून एक पदार्थ बनवायला लावले. गोविंदरावांनाही बाजारातून सामान आणण्यासाठी वारंवार बाहेर पाठवलं. दुपारपर्यंत प्राजक्ताच्या सर्व मैत्रिणी आल्या. त्या हॉलमध्ये बसून गप्पा मारत होत्या आणि ललिताबाई मात्र स्वयंपाकघरातून कधी चहा, कधी नाश्ता, कधी मिठाई घेऊन धावत होत्या. एक मैत्रीण हसत म्हणाली, प्राजक्ता, ही फुल टाईम कामवाली कुठून मिळाली ग? आम्हालाही अशी एखादी मिळाली तर किती बरं होईल. प्राजक्ता मोठ्याने हसली आणि म्हणाली, कामवाली नाही ग, माझी सासू आहे. गावाहून आली आहे. फुकटची मदतनीस मिळाली तर वेगळी कामवाली कशाला ठेवायची? हे ऐकताच सगळ्या मैत्रिणी मोठमोठ्यानं हसू लागल्या. स्वयंपाकघराच्या दाराजवळ उभ्या असलेल्या ललिताबाईंच्या कानावरती प्रत्येक शब्द पडत होता. त्यांच्या डोळ्यात अश्रू दाटून आले. पण त्यांनी ते गिळून पुन्हा कामाला सुरुवात केली. थोड्याच वेळात त्या नाश्त्याच्या प्लेट घेऊन हॉलमध्ये आल्या. डोळे पाणावलेले असल्यामुळे त्यांच्याकडून चुकून एक प्लेट हातातून निसटली आणि नाश्ता थेट प्राजक्ताच्या महागड्या ड्रेसवरती पडला. प्राजक्ता संतापानं उठली. अगं, आंधळी झाली आहेस का? असं म्हणत तिने सर्वांसमोर ललिताबाईच्या गालावरती जोरात चापट मारली. गावातून आलीस म्हणून तुला माणुसकी शिकवण्याचा प्रयत्न केला, पण तुझ्यासारखी गावंढळ माणसं कधीच बदलत नाहीत. ललिताबाईंचे डोळे पाण्याने भरले. त्या रडत म्हणाल्या, सुनबाई, माझ्याकडून चुकून झालं. मी मुद्दाम केलं नाही. पण प्राजक्ताच्या मनात दया नव्हती. अपमान सहन न झाल्याने ललिताबाई शांतपणे आपल्या खोलीत निघून गेल्या. त्यावेळी गोविंदराव घरी नव्हते. प्राजक्तानं त्यांनाही मुद्दाम काही सामान आणण्यासाठी बाहेर पाठवलं होतं. थोड्याच वेळात गोविंदराव आणि निखिल दोघे घरी परत आले. प्राजक्ता रागानं निखिलला म्हणाली, तू म्हणाला होतास ना, तुझ्या आईशी प्रेमानं वाग, म्हणजे ती घरातली सगळी कामं करत राहील. पण आज तिनं माझ्या मैत्रिणींसमोर माझी अब्रू घालवली आणि माझा महागडा ड्रेसही खराब केला. गोविंदराव हे ऐकून संतापले. सुनबाई, आम्ही तुमचे आईवडील आहोत, नोकर नाही. हे ऐकताच निखिलचा चेहरा बदलला आणि पुढच्याच क्षणी त्यानं जे शब्द उच्चारले ते ऐकून गोविंदराव आणि ललिताबाईच्या आयुष्याचा पाया हादरून गेला. निखिल रागाने गोविंदरावांकडे पाहत म्हणाला, बाबा, तुम्ही गप्प बसा. हा फ्लॅट, ही नोकरी, हे सगळं मला प्राजक्ताच्या वडिलांमुळे मिळालं आहे. मी आयुष्यभर गरिबी पाहिली आहे. म्हणूनच मी गाव, ते जुने आयुष्य आणि तुमच्याशी असलेले संबंध मागे सोडले. मला वाटलं होतं फोन नंबर बदलला की सगळं संपेल, पण तुम्ही इथपर्यंत पोचलात. हे शब्द ऐकताच गोविंदरावांच्या डोळ्यामध्ये अश्रू आले. त्यांनी थरथरत्या आवाजात विचारलं, बाळा, आम्ही तुझ्यासाठी कर्ज काढलं, तुला शिकवलं, स्वतः उपाशी राहिलो आणि आज तू आम्हालाच ओझं समजतोस. निखिल निर्विकारपणे म्हणाला, जर इथे राहायचं असेल तर घरातली सगळी कामं करावी लागतील, नाहीतर दोघांनाही इथून निघून जा.
ललिताबाईच्या पायाखालची जमीन सरकली. ज्या मुलासाठी त्यांनी आयुष्यभर कष्ट केलं त्याच मुलानं आज त्यांना नोकरांपेक्षाही कमी मान दिला होता. त्या रात्री दोघेही आपल्या छोट्याशा खोलीत शांत बसले होते. ललिताबाईंच्या डोळ्यातून सतत अश्रू वाहत होते. त्या हळू आवाजात म्हणाल्या, "अहो चला, आपण आपल्या गावाला परत जाऊया. इथल्या अपमानाचा तुपाच्या पोळीपेक्षा गावची आदराची कोरडी भाकरी हजारपट चांगली." गोविंदरावांनी ही मान हलवली. "हो शोभा, आपण सकाळी निघू." पण दुसऱ्या दिवसापासून त्यांचं आयुष्य आणखी कठीण झालं. प्राजक्ता रोज मुद्दाम स्वच्छ भांडी पुन्हा धुवायला लावायची. धुतलेले कपडे पुन्हा धुण्यासाठी द्यायची. गोविंदरावांना बाजारात वारंवार फेऱ्या मारायला लावायची. निखिल प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टीवरती वडिलांना ओरडायचा. तर प्राजक्ता ललिताबाईंना सतत अपमानित करायची. दोघं दिवसभर काम करत, पण तरीही त्यांना 2 गोड शब्द कधी मिळत नाहीत. एका रात्री प्राजक्ता म्हणाली, "आई, आमच्या खोलीत 2 ग्लास दूध घेऊन या. पण लक्षात ठेवा, फक्त आमच्यासाठी, स्वतः पिऊ नका." ललिताबाईंनी शांतपणे दूध गरम केलं आणि निखिलच्या खोलीकडे गेल्या. दरवाजा पूर्ण बंद नव्हता. आतून दोघांचं स्पष्ट बोलणं ऐकू येत होतं. प्राजक्ता म्हणत होती, "आपण इतका छळ करतोय, तरीही दोघं इथून जात नाहीत." निखिल हसत म्हणाला, "गावात त्यांचा खूप मान होता म्हणे. आता तो सगळा अभिमान कुठे गेला?" प्राजक्ता तिरस्कारानं म्हणाली, "काहीतरी असा उपाय कर की हे कायमचे इथून निघून जातील. मला तर आता त्यांच्याकडे पाहिलं तरी किळस येते." हे शब्द ऐकताच ललिताबाईंच्या हातातील ट्रे थरथर कापू लागला. त्यांनी हळूच दूर दाराबाहेर ठेवलं आणि डोळ्यात अश्रू घेऊन आपल्या खोलीत परतल्या. त्या रात्री त्यांनी गोविंदरावांना सगळं सांगितलं. दोघांनीही ठरवलं, उद्या सकाळीच कोणालाही न सांगता आपण कायमचं या घरातून निघून जाऊ. पण नियतीनं त्यांच्यासाठी आयुष्यामध्ये एक मोठा खेळ राखून ठेवला होता. दुसऱ्या दिवशी सकाळी गोविंदराव शांतपणे निखिलजवळ गेले आणि म्हणाले, "बाळा, आम्ही उद्या गावाला परत जाण्याचा विचार केला आहे. तुझ्यावरती आम्ही कधीही ओझं व्हायचं नव्हतं. फक्त एकच दुःख आहे, तुझ्यासाठी घेतलेले 50,000 रुपयांचं कर्ज अजूनही फेडता आलं नाही." हे ऐकताच निखिलच्या मोबाईलवरती एक फोन आला. त्यानं फोन उचलला. "हॅलो, गोविंदराव देशमुख बोलत आहेत का?" समोरून आवाज आला, "तुम्ही काही महिन्यांपूर्वी जे लॉटरीचं तिकीट घेतलं होतं त्याला 1 कोटी रुपयांचं बक्षीस लागलं आहे. कृपया उद्या आमच्या कार्यालयात येऊन आवश्यक कागदपत्रांवरती सही करा, म्हणजे रक्कम तुमच्या बँक खात्यात जमा करता येईल." हे ऐकताच निखिलच्या डोळ्यात लोभ चमकला. त्यानं लगेच स्वतःला सावरत फोन ठेवला आणि वडिलांकडे वळून म्हणाला, "बाबा, उद्या आपण गावाला जाऊया. सावकारचं कर्जही फेडू आणि बाकीची कामंही करून घेऊ." गोविंदराव आश्चर्यानं म्हणाले, "अचानक एवढा बदल?" निखिल खोटं हसत म्हणाला, "तुमच्यासाठी तर बाबा." दुसऱ्या दिवशी दोघे गावात गेले. सर्वप्रथम निखिलनं सावकाराकडे 50,000 रुपये भरून कर्ज फेडलं. गोविंदरावांच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. "बाळ, आज माझ्या डोक्यावरचं ओझं उतरलं." त्यानंतर निखिल त्यांना त्या कार्यालयात घेऊन गेला. तिथे एका अधिकाऱ्यानं काही कागद त्यांच्यासमोर ठेवले. "इथे सही करा." गोविंदरावांनी काहीही न वाचता विश्वासानं सही केली. अधिकाऱ्यानं मग निखिललाही दुसऱ्या जागी सही करायला सांगितली. निखिलनेही लगेच सही केली. कार्यालयातून बाहेर पडल्यावरती त्यानं पुन्हा आत जाऊन अधिकाऱ्याला हळू आवाजात सांगितलं, "सर, 1 कोटी रुपये माझ्या दिलेल्या खात्यातच जमा होतील ना?" अधिकारी हसला. "काळजी करू नका." हे ऐकताच निखिलच्या मनात करोडपती होण्याचं स्वप्न रंगू लागलं. घरी परतल्यावरती तो आणि प्राजक्ता दोघंही त्या पैशांबद्दल चर्चा करू लागले. 1 कोटी रुपये आले की आपण अजून मोठा बंगला घेऊ, नवीन गाडी घेऊ, परदेशात फिरायला जाऊ. दोघंही हवेत महाल बांधत होते. पण त्यांना कल्पनाही नव्हती की त्यांनी ज्या कागदावर सही केली होती ते लॉटरीचे कागद नव्हते. तो एक असा सापळा होता ज्यामुळे त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठा धक्का त्यांची वाट पाहत होता. काही दिवसांनी प्राजक्तानं मोठी पार्टी आयोजित केली. शहरातील अनेक प्रतिष्ठित लोक, तिच्या मैत्रिणी आणि नातेवाईकांना निमंत्रण देण्यात आले. पार्टीच्या आदल्या दिवशी तिनं गोविंदराव आणि ललिताबाईंना काही कपडे देत म्हटलं, "हे कपडे घाला, उद्या पार्टीत हेच घालायचे आहेत." दोघांनीही ते कपडे पाहिले. साधे युनिफॉर्मसारखे कपडे होते. गोविंदराव म्हणाले, "हे कसले कपडे आहेत?" प्राजक्ता हसून म्हणाली, "शहरात अशा पार्टींमध्ये असेच कपडे घालतात." दोघांनी तिच्या शब्दावरती विश्वास ठेवला. दुसऱ्या दिवशी ते तेच कपडे घालून बाहेर आले. पार्टी सुरू झाली. अनेक लोक वेगवेगळ्या पोशाखात फिरत होते. पण त्यांच्यासारखे कपडे घातलेले काही लोक पाहुण्यांना पाणी देत होते, जेवण वाढत होते, साफसफाई करत होते.
ललिताबाई तहान लागल्यामुळे एका कर्मचाऱ्याजवळ जाऊन म्हणाल्या, भाऊ थोडं पाणी मिळेल का? तो माणूस रागाने म्हणाला, गप्प उभा राहा. जास्त आराम केला तर तुमच्या कामाचे पैसे कापले जातील. लवकर जा आणि पाहुण्यांना कटलेट वाढा. हे ऐकून दोघेही एकमेकांकडे पाहत अवाक होऊन पाहू लागले. तेवढ्यात प्राजक्ता तिथे आली. तिच्या हातात तिचा लहान मुलगा आरव होता. ती म्हणाली, हे घ्या, पार्टी संपेपर्यंत याची काळजी घ्या. इतक्यात तिची एक मैत्रीण आली आणि विचारलं, प्राजक्ता, ही तुझ्या मुलाची आया आहे का? प्राजक्ता मोठ्यानं हसली. आया समजना. विश्वासू लोक मिळत नाहीत म्हणून आम्ही गावातून हे वृद्ध जोडपं आणलं आहे. हे ऐकून गोविंदराव आणि ललिताबाईच्या काळजाचा ठाव गेला. निखिल काही अंतरावर उभा होता. त्यानं हे सगळं ऐकलं, पण एक शब्दही बोलला नाही. गोविंदराव त्याच्याजवळ गेले आणि म्हणाले, बाळा, आम्ही तुझ्या मुलाची काळजी आनंदानं घेतली असती, पण आम्हाला फसवून नोकर बनवलंस. आम्ही गरीब आहोत पण गुलाम नाही. ललिताबाईच्या डोळ्यात अश्रू होते. त्या म्हणाल्या, चल, हो, आता आपण इथून निघूया. आपल्यासाठी गावच बरं. दोघे निघू लागले. तेवढ्यात प्राजक्ता संतापानं त्यांच्या समोर आली. कुठे चाललात? तुमच्याकडे जायला पैसे आहेत का? की पुन्हा मंदिरात जाऊन राहणार? गोविंदराव शांतपणे म्हणाले, आम्ही ज्या रस्त्याने आलो त्याच रस्त्याने परत जाऊ, पण आत्ता या घरात एक क्षणभरही थांबणार नाही. प्राजक्ताचा राग अनावर झाला. ती जोरात ओरडली, सगळे लोक ऐका. या दोघांना आम्ही मंदिरातून आणून आसरा दिला आणि आता हे आमच्याच घरातून चोरी करून पळत आहेत. सगळ्यांचं लक्ष त्यांच्याकडे वळलं. निखिलही पुढे आला. तो मोठ्याने म्हणाला, आई बाबा, माझी हिऱ्याची चैन कुठे आहे? ती तुमच्याच बॅगेत असेल. हे ऐकताच गोविंदराव हादरले. निखिल, तू आम्हाला चोर म्हणतोयस? प्राजक्ता म्हणाली, जर चोरी केली नसेल तर बॅग उघडा. ललिताबाईंनी डोळ्यात पाणी आणून बॅग पुढे केली. घ्या, तपासा. आमच्याकडे लपवण्यासारखं काही नाही. निखिल बॅग उघडण्यासाठी पुढे झाला आणि पुढच्या क्षणात जे काही घडलं त्यामुळे तिथे उपस्थित प्रत्येकजण थक्क होणार होता. निखिलने थरथरत्या हातानं बॅग उघडली. बॅगेतील प्रत्येक कपडा, प्रत्येक वस्तू त्यानं बाहेर काढली. उपस्थित सर्व लोक श्वास रोखून पाहत होते. पण बॅगेत हिऱ्याची चैन तर सोडाच, एक साधी मौल्यवान वस्तूसुद्धा सापडली नाही. गोविंदराव शांत उभे होते. त्यांच्या डोळ्यात अश्रू होते, पण चेहऱ्यावरती स्वाभिमान होता. प्राजक्ता ओरडली, मग चैन कुठे गेली? नक्की यांच्यापैकी कोणीतरी लपवली आहे. इतक्यात ललिताबाईंवर हात उगारण्याची ती पुढे आली, पण तिचा हात त्यांच्या गालापर्यंत पोचणार इतक्यात कोणीतरी मागून तिचा हात घट्ट पकडला. क्षणात तिच्या गालावरती एक जोरदार चपराक बसली. संपूर्ण हॉलमध्ये शांतता पसरली. सर्वांनी मागे वळून पाहिलं. दारात पोलीस निरीक्षक उभे होते. त्यांनी प्राजक्ताकडे रागानं पाहिलं आणि म्हणाले, तुझी हिंमत कशी झाली एका वृद्ध महिलेवरती हात उचलायची? हे बोलून त्यांनी गोविंदराव आणि ललिताबाईच्या पायाला स्पर्श करून नमस्कार केला. हे दृश्य निखिल आणि प्राजक्ता पाहून पूर्णपणे हादरले. निखिल अडखडत म्हणाला, साहेब, तुम्ही यांना ओळखता? पोलीस निरीक्षक शांतपणे म्हणाले, फक्त ओळखत नाही, मी आज जे काही आहे ते या दोघांमुळे. माझ्या शिक्षणासाठी पैसे नव्हते तेव्हा गोविंदरावांनी स्वतः उपाशी राहून माझ्या शिक्षणाचा खर्च केला. आज मी पोलीस अधिकारी आहे ते त्यांच्या त्यागामुळे. संपूर्ण हॉलमध्ये कुजबूज सुरू झाली. तेवढ्यात निरीक्षक म्हणाले, आणखी एक गोष्ट, निखिल, तुला आणि तुझ्या पत्नीला हा फ्लॅट तात्काळ रिकामा करावा लागेल. निखिल चकित झाला, काय? पण हा फ्लॅट माझा आहे. तेवढ्यात गोविंदराव पुढे आले. ते शांतपणे म्हणाले, बाळा, तुला आठवतंय ना, काही दिवसांपूर्वी तू माझ्यासोबत काही कागदपत्रांवरती सही केली होतीस. निखिलच्या चेहऱ्याचा रंग उडाला. गोविंदराव पुढे म्हणाले, तू समजत होतास की ती 1 कोटीच्या रुपयांच्या लॉटरीची कागदपत्रं आहेत, पण प्रत्यक्षात ती या फ्लॅटच्या मालकी हस्तांतरणाची कागदपत्रं होती. हे ऐकताच प्राजक्ता किंचाळली, नाही, हे अशक्य आहे. गोविंदराव म्हणाले, 1 कोटी रुपयाच्या लालसेपोटी तू कागद न वाचताच सही केलीस. त्या सह्यांमुळे हा फ्लॅट आता माझ्या नावावर झाला आहे. इतक्यात दारातून आणखी एक व्यक्ती आत आली. त्यांना पाहताच प्राजक्ता आश्चर्याने ओरडली, बाबा, तुम्ही? समोर उभे होते तिचे वडील शरदराव. त्यांच्या चेहऱ्यावरती गंभीर भाव होते. ते म्हणाले, हो प्राजक्ता, आता वेळ आली आहे की तुला सत्य समजावं. संपूर्ण हॉलमध्ये पुन्हा एकदा शांतता पसरली आणि शरदरावांनी जे सत्य सांगायला सुरुवात केली त्यामुळे निखिल आणि प्राजक्ताच्या आयुष्याला कायमचं वेगळं वळण मिळणार होतं. शरदराव हळूहळू पुढे आले. त्यांनी गोविंदरावांच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाले,
आज जे काही घडलं ते कायद्याच्या चौकटीत घडलं आहे. निखिल, प्राजक्ता, तुम्ही दोघांनी लोभाच्या आहारी जाऊन कागदपत्र न वाचता सह्या केल्या. त्या कागदपत्रांमध्ये या फ्लॅटची मालकी गोविंदरावांच्या नावावर हस्तांतरित करण्याचा करार होता. हे ऐकताच प्राजक्ताच्या पायाखालची जमीन सरकली. पण बाबा, तुम्ही असं का केलं? मी तुमची मुलगी आहे. शरदरावांचा आवाज कठोर झाला. मुलगी आहेस म्हणूनच तुला योग्य अयोग्य शिकवणं माझं कर्तव्य आहे. काही दिवसापूर्वी हे दोघं घर सोडून जात असताना माझी त्यांच्याशी भेट झाली. त्यावेळी मला कळलं की तू आणि निखिल त्यांच्यावरती किती अमानुष अत्याचार करत आहात. त्या क्षणी मला माझा जुना मित्र ओळखून आला. प्राजक्ता आश्चर्यानं म्हणाली, मित्र? शरदरावांच्या डोळ्यात पाणी आलं. हो, गोविंदराव माझा बालपणीचा जिवलग मित्र आहे. आम्ही दोघं एकाच गावात वाढलो. आमच्या घरची परिस्थिती खूप हलाखीची होती. अनेक दिवस माझ्या घरात अन्न नसायचं. त्या काळात स्वतः उपाशी राहून मला भाकरी खाऊ घालणारा हा माणूस म्हणजे गोविंदराव. गोविंदराव शांतपणे खाली मान घालून उभे होते. शरदराव पुढे म्हणाले, नंतर मी शहरात आलो, व्यवसाय केला, पैसा कमावला. पण त्या धावपळीत माझ्या मित्रालाच विसरलो. देवानं पुन्हा आम्हाला भेटवलं, पण त्या भेटीत मी पाहिलं की माझी स्वतःची मुलगी आणि जावई त्याच मित्राचा अपमान करत आहेत. संपूर्ण हॉलमध्ये शांतता होती. शरदरावांनी निखिलकडे पाहत विचारलं, ज्या आईवडिलांनी तुला शिकवलं, स्वतः कर्जात बुडाले, स्वतःची सायकल विकली, त्यांच्यासाठी तू असं वागलास? पैशासाठी तू त्यांना नोकर बनवलंस, चोर ठरवलंस. निखिलनं डोळे खाली गेले. त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तो हळूहळू गोविंदराव आणि ललिताबाईच्या पायाशी जाऊन बसला. बाबा, आई, मला माफ करा. मी पैशाच्या मोहात आंधळा झालो होतो. मी मुलगा म्हणून जगण्याचा अधिकारही गमावला आहे. प्राजक्ताही रडत त्यांच्या पाया पडली. आई बाबा, माझ्याकडनं खूप मोठी चूक झाली. मला माफ करा. ललिताबाईंच्या डोळ्यात अश्रू होते. त्या म्हणाल्या, माफी मागणं सोपं असतं बाळा, पण आईवडिलांचं तुटलेलं मन जोडायला खूप वेळ लागतो. गोविंदरावांनी दीर्घ श्वास घेतला. आज मी तुम्हा दोघांना शिक्षा देऊ शकतो. हा फ्लॅट माझ्या नावावर आहे. मी तुम्हाला आत्ताच घराबाहेर काढू शकतो. हे ऐकताच निखिल आणि प्राजक्ता घाबरले. पण गोविंदराव पुढे म्हणाले, पण मी तसं करणार नाही, कारण मला सूड नको आहे. मला माझा मुलगा परत हवा आहे. हे ऐकताच निखिलनं वडिलांना घट्ट मिठी मारली आणि जोरजोराने रडू लागला. संपूर्ण हॉलमध्ये लोकांच्या डोळ्यामध्ये अश्रू आले. शरदराव हसत म्हणाले, आज या घरात संपत्तीचा नाही, संस्काराचा विजय झाला. त्या दिवसानंतर निखिल आणि प्राजक्ताने खऱ्या अर्थाने गोविंदराव आणि ललिताबाईंची सेवा करण्यास सुरुवात केली. त्यांनी पुन्हा कधीही त्यांचा अपमान केला नाही. घरात नोकर ठेवण्यात आले, पण गोविंदराव आणि ललिताबाईंना नेहमी आईवडिलांचा मान दिला गेला. गोविंदराव अनेकदा म्हणायचे, पैसा माणसाला श्रीमंत बनवतो, पण संस्कारच त्याला खरा माणूस बनवतात. आणि याच संदेशासह त्या कुटुंबाच्या आयुष्यात नव्या आनंदी अध्यायाची सुरुवात झाली. काही महिने उलटले. त्या घराचं वातावरण पूर्णपणे बदललं होतं. ज्या घरात एकेकाळी अपमानाचे शब्द घुमायचे, तिथे आता हसण्याचे आवाज ऐकू येऊ लागले. निखिल रोज सकाळी आईवडिलांच्या पायांना स्पर्श करून दिवसाची सुरुवात करायचा. प्राजक्तालाही ललिताबाईंना स्वयंपाकघरात काम करू देत नसे. आई, आता तुम्ही फक्त आम्हाला सांगायचं, काम आम्ही करू, ती प्रेमानं म्हणायची. एके दिवशी गोविंदराव अंगणात बसून नातू आरवसोबत खेळत होते. आरवनं निरागसपणे विचारलं, आजोबा, बाबा रोज तुमच्या पाया का पडतात? गोविंदराव हसले आणि म्हणाले, कारण ज्यांनी आपल्याला चालायला शिकवलं त्यांच्यासमोर आयुष्यभर नम्र राहिलं पाहिजे. आरवने ते शब्द मनात साठवून ठेवले. काही दिवसांनी गावातून बातमी आली की जुन्या शाळेची इमारत मोडकळीस आली होती. गोविंदरावांनी निखिलला बोलावलं आणि म्हणाले, बाळा, माझ्यासाठी काही करायचं असेल तर त्या शाळेची नवीन इमारत बांध. त्या शाळेनेच आपल्याला घडवलं. निखिलने क्षणाचाही विलंब न करता होकार दिला. काही महिन्यातच गावात सुंदर शाळा उभी राहिली. उद्घाटनाच्या दिवशी संपूर्ण गाव जमलं होतं. शाळेच्या प्रवेशद्वाराजवळ मोठ्या अक्षरात लिहिलं होतं, आईवडिलांचा सन्मान हीच सर्वात मोठी संपत्ती. कार्यक्रमात निखिल सर्वांसमोर उभा राहिला. त्याच्या डोळ्यात अश्रू होते. तो म्हणाला, मी आयुष्यात खूप मोठी चूक केली होती. पैसा कमावण्याच्या नादात मी माझ्या आईवडिलांचं मोल विसरलो, पण त्यांनी मला शिक्षा न देता पुन्हा मुलगा म्हणून स्वीकारलं. आज मी जे काही आहे ते त्यांच्या आशीर्वादामुळेच आहे. ज्यांच्या आईवडिलांचा हात अजूनही त्यांच्या डोक्यावर आहे, त्यांनी त्यांच्यावरती प्रेम करा, कारण वेळ निघून गेल्यावरती पश्चातापाशिवाय काहीच उरत नाही.
टाळ्यांचा कडकडाट झाला. गोविंदराव आणि ललिताबाईंच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. त्या दिवसापासून निखिल आणि प्राजक्ता दर महिन्याला गावातील वृद्धाश्रमामध्ये जाऊन वृद्धांची सेवा करू लागले. ते प्रत्येक वृद्धासोबत आपल्या आईवडिलांचा चेहरा पाहू लागले. गोविंदराव अनेकदा म्हणायचे, देव प्रत्येक घरात येत नाही, म्हणूनच तो आईवडिलांच्या रूपाने आपल्या घरी राहतो. ही गोष्ट इथे संपते, पण तिचा संदेश प्रत्येकाच्या मनात कायमचा जिवंत राहतो. जगातील कोणतीही संपत्ती आईवडिलांच्या प्रेमापेक्षा मोठी नसते. मित्रांनो, आईवडील आपल्या मुलांसाठी आयुष्यभर कष्ट करतात. स्वतःच्या इच्छा, स्वप्न, सुखाचा त्याग करून ते आपल्या मुलांचं भविष्य घडवतात. पण जेव्हा ते वृद्ध होतात तेव्हा त्यांना पैशाची किंवा मोठ्या घराची गरज नसते. त्यांना फक्त आपल्या मुलांचे प्रेम, आदर आणि 2 आपुलकीचे शब्द हवे असतात. ज्या घरात आईवडिलांचा सन्मान केला जातो त्या घरात सुख, शांती आणि समृद्धी कायम नांदते. पण ज्या घरात त्यांचा अपमान होतो त्या घरातील आनंद जास्त काळ टिकत नाही. पैसा, संपत्ती, प्रतिष्ठा पुन्हा मिळवता येते, पण आईवडिलांचा विश्वास आणि त्यांचं प्रेम एकदा गमावलं तर ते पुन्हा मिळवणं कठीण असतं. म्हणूनच आपल्या आईवडिलांची सेवा करा, त्यांचा सन्मान करा, त्यांना कधी एकटं पडू देऊ नका. कारण आज ते आपला आधार आहेत आणि उद्या आपणही त्यांच्या जागी असणार आहोत. आईवडिलांचा आशीर्वाद हीच जगातील सर्वात मोठी संपत्ती आहे. त्यांची सेवा हीच खरी पूजा आणि त्यांचा सन्मान हाच खरा धर्म आहे. धन्यवाद.